बोला साहेब। आज कराड उत्तरचे पाणीदार आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला आहे। खरं तर रक्तदान हे शिबिर गरजूंसाठी आहे आणि आतापर्यंत अपघात किंवा बाकीचे ऑपरेशन वगैरे असतात त्याच्यासाठी गरज पडेल, या येणाऱ्या काळात गरज पडणार आहे, त्या निमित्ताने हे खरं तर रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। आणि मोफत चष्मे वाटप हे परंपरेनुसार दरवर्षी असतं आणि नेहमीच हा उपक्रम असतो। त्यात आणखीन एक भर म्हणून रक्तदान शिबिर हे आयोजित केलं आहे। आबा काय सांगाल, आज रक्तदान शिबिर आहे, मनोजदादा यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रम घेऊन आम्ही साजरा करणाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आमचा मानस होता। परंतु अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या अचानक जाण्याने मनोजदादांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा। लोकोपयोगी रक्तदान असेल, चष्मे वाटप असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, जेणेकरून गोरगरीब रुग्णांचे ऑपरेशन होतील, अशा पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करा। ह्या सूचना आल्यानंतर आज अमोला पाटील, अमिताताई व्यक्ता, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व कार्यकर्ते, नवनाथ पाटील, राहुल पाटील, आम्ही सगळ्यांची बैठक झाली आणि बैठकीत हे ठरलं की आपण रक्तदान शिबिर, चष्मे वाटप आज आपल्या कोपर्डे आणि सैदापूर गटातला मिळून आज आपण उघडवाडी या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी घेऊ। आज 100 ते 150 लोक रक्तदान करून जातील। 200 ते 250 लोकांना चष्मे वाटप होईल। 50 ते 60 लोकांचं ऑपरेशनचं निदान होतील, ज्यांना कारण मोफत पुण्याला, मुंबईला ऑपरेशन न्यायची सोय तिथे बुवा करतील। 21,000 ऑपरेशन तिने आजपर्यंत मनोजदादा युवा मंचच्या वतीनं केलेले आहेत। अत्यंत चांगला उपक्रम, अत्यंत चांगला प्रतिसाद या आरोग्य सेवेला आज लाभलेला आहे। दादांना या निमित्तानं मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांना दुर्गायुष्य लाभो आणि या महाराष्ट्र राज्याचे येणारे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावं एवढ्याच त्यांना शुभेच्छा देतो। बोला साहेब।